नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ आणि आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्री उत्सवाच्या तुम्हाला सर्वांना खूप 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 शुभेच्छा. तर ही जी तयारी चालू आहे ना, तर मी आईंकडे चालली आहे, म्हणजे सासूबाईंकडे. आणि तुम्हाला माहिती आहे की मागे हळद मी एका ताईने मला पाठवली होती चेन्नईवरून. तर थोडी हळद तिकडे पण घेऊन चालले. हे थोडंसं बेडरूममधलं डेकोरेशन, म्हणजे असंच काही ना काही छोटे छोटे ते शोपीस आहेत. आणि त्यानंतर एक छान गोष्ट मी मागवलेली आहे, तर ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला. तर उद्यापासून आपला नवरात्रोत्सव सुरू होतोय आणि जसं मी तुम्हाला काल म्हटलं की मी इथे घरी घट मांडत नाही, कारण सासूबाईंकडे म्हणजे आईंकडे घट मांडतात. तर विचार करते की छान काहीतरी वेगळं आपण डेकोरेशन मागच्या वेळी केलेलं तसंच करणार आहे, पण बॅकग्राऊंड थोडंसं आपण काहीतरी चेंज करू शकतो. तर म्हणून जी ताई आहे ना, ममता जोशी, जी बरोड्याला असते गुजरातमध्ये, तर तिने स्वामींचे मला वस्त्र पाठवले होते. तर तिच्याकडून मी काही गोष्टी आणखीन मागवल्या आहेत. तर एक गोष्ट तिच्याकडून मी जी मागवली ती मी तुम्हाला दाखवते. ती म्हणजे की हा बघा, हा असा दुपट्टा आहे. हा नवरात्री स्पेशल दुपट्टा आहे. म्हणजे हा ना, ती गुजरातला, तुम्हाला माहिती आहे गुजरातला नवरात्री किती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. तर मला खूप आवडला. तिने मला फोटो पाठवला होता आणि तिला मी म्हटलं की मला पाठव, कारण एक सिंगल असं काहीतरी लावण्यापेक्षा नवरात्रीचे जे 9 रंग आहेत ते जर आपल्या सगळ्या बॅकग्राऊंडमध्ये असतील आणि इवन आपण हे व्हाईट ड्रेसवर वगैरे असं घेतलं ना, तरी खूप सुंदर दिसेल. आणि लेंथ पण बघायची किती मोठी आहे. खूप मोठा दुपट्टा आहे, खूप छान आहे. आणि तिला मी विचारलं ना, तर हा मी तिच्याकडून 250 रुपयाला तिने पाठवला हा दुपट्टा. एवढा मोठा दुपट्टा आपल्याला 250 रुपयांमध्ये मिळणं म्हणजे खूप कठीण आहे. मटेरियल पण खूप चांगलं आहे. नाहीतर अशा मटेरियलचे दुपट्टे जेव्हा मी बघितलेत ना मार्केटमध्ये, तर अगदी खराब मटेरियल मिळतं, बरोबर मिळत नाही. याला आपण आपल्याला जशी पाहिजे तशी साईडला लेससुद्धा लावू शकतो स्वतःहून. आता ही त्यांनी पातळ लेस लावली, पण आपल्याला जशी पाहिजे तशी आपण ब्रॉड लेससुद्धा लावू शकतो, मोती वर्क वगैरे अशी. तर खूप छान आहे. तर हा दुपट्टा मी बॅकग्राऊंडला लावणार आहे, त्याच्यासाठी मी घेऊन चालली आहे. आणि बऱ्याच गोष्टी मी तिच्याकडून मागवल्या होत्या यावेळेला. तिच्याकडून याला मी वस्त्र मागवलेत, पण ते, आणि हे बघा वस्त्रांवरचे त्याचे मुखवटे हे किती सुंदर आहेत, मुकुट. तर स्वामींचे 2 वस्त्र मागवले होते आणि श्रीकृष्णांचे वस्त्र मागवले होते. तर श्रीकृष्णांच्या ड्रेसवरचे मुकुट बघा किती सुंदर आहेत आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये ती या गोष्टी देते. तुम्ही बाहेर मार्केटमध्ये कम्पेअर कराल, मी बघितलं आहे की एवढे म्हणजे असेच वर्क केलेले जे असतात ना, ते किती महाग मिळतात. म्हणजे ती एक सेवा म्हणून पण ही गोष्ट करते, म्हणून ती रिजनेबल रेटमध्ये देते की त्या इतक्या छान छान वस्तू ज्यांना खरंच परवडत नाही, ज्यांना जमत नाही, तर त्यांनाही या वस्तू मिळू दे या इंटेन्शनने ती या वस्तू बनवते. तर हा एक मुकुट बघा, हा श्रीकृष्णांचा मुकुट आहे. किती सुंदर बनवला आहे तिने. आणि हा फक्त मुकुटच नाही आहे, ह्याच्यासोबत वस्त्रसुद्धा आहेत दोन्ही. हे बघा, हा एक वस्त्र आहे श्रीकृष्णांचा, किती सुंदर आहे. मला ॲक्च्युली हे नंतर माहिती पडलं तिचं, म्हणजे जन्माष्टमीच्या वेळेला मला बनवून घेता नाही आलं आणि तिचा पण काही प्रॉब्लेम होता मधल्या पिरियडमध्ये, त्याच्यामुळे तिने पाठवले नव्हते. तर मी आत्ता तिने मला हे सगळे बनवून पाठवले. तर एक मी तुम्हाला असेच म्हणजे फक्त असंच वरचेवर दाखवते फटाफट की हे बघा किती सुंदर वस्त्र बनवलेत. हे असे आहेत. असे वस्त्र मी बघितलेत की ऑनलाईन असे वस्त्र खूप महाग आहेत आणि तिने जे मटेरियल वापरलं आहे ना, ते पण अगदी म्हणजे चांगलं क्वालिटीचं मटेरियल वापरलं आहे. तर असे वस्त्र मी तिच्याकडून मागवले, मला खूप आवडले. म्हणजे श्रीकृष्णांना घातल्यानंतर इतके सुंदर वाटतील ना. तर बघू, जसे नवरात्रीचे रंग असतील ना, तर तसे मी कदाचित घालेन वस्त्र श्रीकृष्णांना. आणि हे ह्याच्यासोबत बघा मॅचिंग आहे, जे मी तुम्हाला मुकुट दाखवले. तर हा याचा मुकुट आहे, हा व्हाईटवाला याचा मुकुट आहे आणि हा ग्रीनवाला याचा मुकुट आहे. आणि हे स्वामींचे वस्त्र आहेत. स्वामींचं हे एक वस्त्र आहे. आज एक मी स्वामींना वस्त्र घातलं होतं, त्याचा हा मुकुट आहे. आणि हा याचा मुकुट आहे व्हाईटवाल्याचा. पण मला मुकुट आहे ना, स्पेशली माझा जो स्वामींचा मुकुट आहे ना, मला तो मुकुट जेव्हा मी स्वामींना घालते ना, तेव्हाच मला ते माझे स्वामी वाटतात. तर म्हणून मी तोच मुकुट नेहमी घालायचा प्रयत्न करते. खूप कमी वेळा तुम्ही बघत असाल की मी जे असे मुकुट बनवून येतात ते घालते स्वामींना, पण तिने पाठवलं बनवून. तर जेव्हा ते वस्त्र घालेन ना स्वामींना, तेव्हा त्याच्यावरचा मॅचिंग मुकुटसुद्धा घालेन त्यांना.
तर चला पहिले आता मी बघू बाजारात वगैरे थोडंसं काय सामान घ्यायचंय मला, ते घ्यायला जाईन किंवा नाही तर मग डायरेक्ट आईंकडे जाईन. जसं पण काय असेल, जे काय करेन छोटं मोठं डेकोरेशन, तर ते पण तुमच्यासोबत शेअर करेन. तर बाजारात गेल्या गेल्या ना समोरच तिथे बघा हे दिवे दिसले मला, आणि हे बघून तर काय माझं मन थांबलं नाही. तर म्हटलं चला बघूया, आणि आपलं तर सुरुवात अशीच असते की चला बघूया. आणि बघता बघता मला हा दिवा खूप आवडला. माझ्याकडे आहे एक अखंड दिवा, पण तो छोटा आहे आणि म्हणजे खूप जुना आईने दिला होता तो. तर हे जे दुकान आहे ना, हे शिवाजी कॉलनी, म्हणजे जे इथे कोणी जवळ राहत असेल त्यांच्यासाठी सांगते. तर शिवाजी कॉलनीच्या एंट्रन्सलाच हे भांड्यांचे असे लाईनीतच 2-3 दुकान आहेत. तर इथे बरंच सगळं सामान मिळतं, आणि ऑनलाईन म्हणजे आपण घेतो ना, तर त्यापेक्षा मला खूप रिझनेबल वाटलं. क्वालिटी पण खूप चांगली आहे. त्यांनी सांगताना प्राईस खूप सांगितली होती, 1400-1500 सांगितली होती, पण मला 1000 म्हणजे 1000 रुपयामध्ये दिवा मिळाला. आणि मग मी आईंसाठी पण एक दिवा घेतला, त्यांना पण एक एक्स्ट्रा घेतला. तर असं काय काय बघता बघता, आणि काय होतं माहिती आहे का, जेव्हा सण येतात ना तेव्हाच या गोष्टी स्पेशल येतात. तुम्ही इतर वेळी जर घ्यायला जाल ना तर तुम्हाला या गोष्टी दिसणार नाहीत. तर बघा तिथे एवढी गर्दी नव्हती पुढे, पण इथे बापरे, इथे देवीचं सगळं सामान मिळतं ना, तर इथे प्रचंड गर्दी होती. तर म्हणून ह्यांना म्हटलं की आपण थोडंसं पहिले जाऊन येऊ, आम्हाला दहिवडकर दादांकडे जायचं होतं. आणि ही आहे माझी फुलवाली ताई. खूप ताई विचारतात की फुलं गजरे कुठून घेतेस, तर पुन्हा पुन्हा मी दाखवते की तुम्ही खाली कोळशेवाडीमध्ये गेलात ना, तर तिथे जो म्हणजे 3 रस्ता येतो बघा आपल्याला, कोळशेवाडी स्टेशनकडे जाण्याचा रस्ता, तिथे मध्येच ह्या फुलवाली बसलेल्या असतात ताई. आणि ह्या ताईकडूनच मी नेहमी फुलं घेते, आणि इतकी छान फुलं आणते ना ती. बघा तुम्ही किती फ्रेश फुलं आहेत. फुल मार्केटला जाऊन आपल्याला एवढी फुलं एकत्र काही लागत नाहीत, आणि कधी कधी ठेवून ठेवून खराबही होतात. म्हणून मला तरी हे खूप आवडतं की थोडी म्हणजे जेवढी लागतील 2-3 दिवसाची तेवढी आणली, आणि ती फ्रेश फ्रेश वापरली. कारण एकत्र तुम्ही खूप घेऊन ठेवलीत ना तर ती खराब होऊन जातात ठेवून ठेवून. तर ह्या ताईकडून मी फुलं घेते नेहमी. आणि खूप दिवस मी गेली नव्हती ना, तर ती सारखं यांना विचारायची की ताई का येत नाहीये, का येत नाहीये. म्हणजे एक बिझनेस म्हणून नाही, पण एक वेगळंच असं छान एक नातं तयार होतं. आणि ताईने मला छान अशी फुलं दिली आहेत मस्त, एक म्हणतात ना मैत्रीचं प्रतीक असं. तर इथली शॉपिंग झाली. त्यानंतर ही आहे आंटी, ज्यांच्याकडून मी गजरे घेते. इथे लाईनीतच बघा सगळ्या गजरेवाल्या बसतात. तर या आंटी साऊथ इंडियन आहेत, आणि त्या खूप खुश झाल्या मला बघितल्यानंतर. खूप दिवसांनी मी गेली होती ना, ते रिव्ह्यू ह्यांनाच पाठवते. आणि गजरे बघा किती प्रकारचे गजरे असतात त्यांच्याकडे, आणि अगदी फ्रेश असतात. आणि गेल्या गेल्या त्यांनी पहिले मला एक गजरा काढून दिला की ये पहन लो, ये लगा लो त्यांच्या भाषेमध्ये. मी त्यांना म्हटलं आंटी मैं अभी नहीं लगाऊंगी, मैं ना घर पे जाके लगाऊंगी. पण अजिबात ऐकायला तयार नाही. लगाओ, बाहर आहे तो गजरा लगाओ, असं म्हणजे त्यांच्या प्रोनाऊन्सिएशनमध्ये ते बोलत होते. तर गजरे घेतले, आणि त्यानंतर आता आलेलो आहे आम्ही ते म्हणजे दहिवडकर सराफ यांच्याकडे. बरेच जे नवीन नवीन आपले सबस्क्रायबर्स असतील त्यांना माहिती नाहीये, म्हणून सांगते की कोळशेवाडीमध्ये तुम्ही आलात ना कल्याण ईस्टला, तर देवी दयाळ टॉवरमध्ये हे शॉप आहे दादांचं. आणि जिथे चांदीच्या वस्तू, सगळ्या देवांचे टाक, विशेषतः स्वामींचा मुकुट, मी बऱ्याचशा माझ्या ज्या सगळ्या काही चांदीच्या वस्तू आहेत त्या मी दादांकडूनच घेते. तर नवीन काय काय आलंय का ते पण मी जाऊन बघते. आणि आता इतकी सवय झाली ना की त्यांनी काही न दाखवता सुद्धा हक्काने मी तिथे जाऊन सगळं बघत असते की काय आलंय, हे काय आलंय, ते काय आलंय. तर हा बघा आईंनी ना म्हणजे सासूबाईंनी सप्तशृंगी आईचा टाक बनवायला दिला दादांकडे. तर तेच ते थोडंसं त्याला काहीतरी पॉलिश वगैरे काय करत होते. तर खूप टाक आलेत बनवायला वेगवेगळे, आणि त्यातल्या त्यात हा रेणुका आईचा बघा किती सुंदर टाक बनवला, मला खूप आवडला. खूप सुंदर वाटतोय. देवींचं जे रूप आहे ना अगदी म्हणजे खुलून येतं त्याच्यामध्ये, खूप सुंदर बनवलंय. आणि हे जे फ्रेम्स तुम्ही मला विचारता की ताई महालक्ष्मी आईची फ्रेम कुठे मिळेल, तर कोल्हापूरला तर मिळतच, पण इथे दादांकडे सुद्धा अवेलेबल आहे महालक्ष्मी आईची, तुळजापूर भवानीची. आणखीन जरी तुम्हाला कुठली रिक्वायर असेल तर तुम्ही दादांना विचारा, मिळत असेल तर ते नक्कीच तुम्हाला अवेलेबल करून देतील. आणि ही बघा ही चांदीची फुलं ना, कमळाची फुलं होती, मला खूप आवडली. आपण जेव्हा जे धनलक्ष्मी कुंचमची सेवा करतो तर तेव्हा ही कमळाची फुलं तिथे ठेवायला खूप सुंदर वाटतात. असं म्हणजे माझं तर काही वेगळंच चालू होतं की अशी मस्त वेणी हवी, त्या वेणीला अशी छान फुलं गुलाबाचे लावायचे, असं काहीतरी वेगळं वेगळंच चालू होतं म्हणजे कमळाची फुलं आहेत ते खरं तर.
तर मी काय काय बघत होते की काय काय आलंय, काय नवीन आलंय. याच्यामध्ये कलरफुल पण फुलं होती, पिंक कलरची, रेड कलरची, जास्वंदीची, खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत. त्यानंतर बघा स्वामींचा माझा जो मुकुट बनवला आहे ना, तो दादांनीच बनवला आहे आणि आता भरपूर स्वामींच्या मूर्त्या दादांकडे येतात. म्हणजे छोट्या मूर्तीपासून मोठ्या मूर्तीपर्यंत सगळ्या प्रकारचे मुकुट दादा इथे बनवून देतात. तर आईंचा टाक मस्त रेडी केलाय दादांनी, तर तो पण आम्ही जाताना घेऊन जाणार आहे. आणि असंच काहीतरी इथल्या तिथल्या आमच्या गप्पा चालू असतात. तर दादांकडे खूप एक तुम्हाला गोष्ट सांगते की ते जेही गोष्ट बनवतात ना, अगदी मनापासून बनवतात. हे विशाल दादा आहेत, तर हे विशाल दादाच कारागिरी करतात इथे. म्हणजे सगळं जे बनवायचं काम आहे ना, ते सगळं विशाल दादांकडे असतं. तर तेच दाखवत होते मला काय काय. म्हणजे मी त्यांना सांगत होते की ह्या कमळामध्ये आपण महालक्ष्मी आईचं म्हणजे आसन बनवूया वगैरे, असं काय काय. हा जो टाक आहे ना, हा आशापुरा देवीचा टाक आहे. तर बघा तो लाख भरलेला आहे मागून पूर्ण. तर हा पण खूप सुंदर बनवला होता दादाने. आणि एक मुकुट बनवायला आला होता दादांकडे, अगदी सुंदर, अगदी सुंदर. खूप म्हणजे एवढा छान, मला खूप आवडला. कॉपरचा आहे आणि त्याला गोल्ड प्लेटिंग केलं आणि साईडला बघा कानाचे जे कुंडल असतात तेही लावलेत. खूप सुंदर मुकुट होता. त्यानंतर अशाच काही काही छोट्या छोट्या गोष्टी, या गोष्टी मला गणपतीच्या वेळेला ॲक्च्युली हव्या होत्या. म्हणजे गणपतीच्या दोन्ही हातामध्ये ते त्रिशूळ आणि पाश असतं ना, तर ते दादांकडे होतं. मला माहीतच नव्हतं, मी आलीच नव्हते जास्त गणपतीमध्ये. तर त्यांना म्हटलं की नेक्स्ट टाईम मी हे नक्की घेऊन जाईन तुमच्याकडून, कारण ते छान वाटतात. म्हणजे गणपतीच्या वेळेला काही ना काही घेतोच, तर मग म्हटलं ही अशा प्रकारची चांदीची जी आयुधं आहेत ती आपण घेऊन ठेवू. तर अशा बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी, म्हणजे काय काय, आता हे केवड्याचं वगैरे पान, जास्वंदीचं, परत दुर्वांच्या माळा वगैरे, खूप काही मोदक वेगवेगळ्या प्रकारचे, खूप साऱ्या वस्तू दादांकडे आहेत. आणि कधी कधी काय करायचं ना, की ऑफ सीझनला या वस्तू घेऊन ठेवायच्या, म्हणजे त्या तेवढ्या आपल्याला जास्त महाग पडत नाहीत. आणि घरी आलो, मला खूप टेन्शन होतं. खरं तर उशीर झालेला आम्हाला आम्हाला मला डेकोरेशनचं थोडंसं काहीतरी करायचं होतं. पण मी म्हणते ना की देव नेहमी आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त काळजी असते. तर हे जे डेकोरेशन गणपती बाप्पाचं होतं ना, तर तेच आई म्हणाले की आपण हेच मागे लावूया का. तर मग म्हटलं बरं झालं, माझं खूप मोठं काम हलकं झालं. नाही तर मला ते मग दुपट्टा वगैरे लावायला ना स्क्रू ठोकायला लागणार होते. तर म्हणून म्हटलं नको, आपण ना सध्या हे आहे तर हेच वापरूया आणि इथेच आपण पूजा मांडूया. तर इथे बाहेर ना, म्हणजे बाहेर चाळीच्या बाहेर जो पूर्ण रस्ता आहे ना, पूर्ण रस्त्यावर लाइटिंग आणि तिथे 2-3 देवी म्हणजे बसतात तिथे. तर खूप गडबड असते तिथे सगळीकडे नवरात्रीमध्ये. तशी पूजा जेव्हा मांडायची असते, तर तेव्हा बेसिक ज्या गोष्टी असतात, ज्या तयारी असतात, त्या आदल्या दिवशी जर आपण करून ठेवल्या तर आपल्याला दुसऱ्या दिवशी तेवढी घाई होत नाही. तर म्हणून वरून जी माळा सोडायची असतात 9 माळा, तर त्याच्यासाठी सुतळ बांधून घेतली. आणि आईंना पण दिवा खूप आवडला. त्यांनी बघितला ना, त्यांना पण खूप आवडला. त्या म्हटल्या खूप छान आहे आणि त्याची क्वालिटी खरंच खूप मस्त आहे दिव्याची. कधी कधी आपल्याला ऑनलाईन ज्या वस्तू चांगल्या मिळत नाहीत ना, तर ऑफलाईन म्हणजे दुकानांमध्ये समोरासमोर जाऊन तुम्हाला काही वस्तू खरंच खूप छान मिळतात. तर तिथून घरी आली आणि त्यानंतर जे पण सगळं सामान आणलं होतं, तर ते पहिले सगळं व्यवस्थित ठेवायचं होतं. कारण फुलं, गजरे हे फक्त आणून असंच फ्रीजमध्ये ठेवलं ना, तर ते लगेचच खराब होऊन जातात. जे 4-5 दिवस राहतील ते 2 दिवससुद्धा राहणार नाहीत. तर म्हणून माझ्याकडे हे जे डबे आहेत ना, कंटेनर्स, ह्याच्यामध्ये मी नेहमी आणल्या पहिले भरून घेते. तर जाईचा गजरा होता, मोगऱ्याचा गजरा होता. तर आता 3-4-5 दिवस तरी मला म्हणजे काही बघावं लागणार नाही. 4-5 दिवसांची सोय झाली मस्तपैकी. आणि आता कसं, आता आपण देवींना हलवतही नाही, फक्त वरचेवर त्यांचं सगळं वस्त्र किंवा गजरे चेंज करायचे. तर बऱ्याचशा ताईंचे बरेचसे प्रश्न आहेत त्या बाबतीमध्ये. तर मी काय करणार आहे, मी फक्त पानांवरती देवींनाच बसवणार आहे. बाकी देवांना मी पानांवर बसवणार नाही. फोटोंना सुद्धा पानावर स्थापित करायचं नाही आहे, कारण फोटोची तशीही स्थापना होत नसते. तर त्याच्यामुळे जर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं ना, तर तुम्ही फोटो हलवू शकता. फोटोवर आपण तुमच्या कुलदेवतेचा किंवा
किंवा म्हणजे देवीचा फोटो असेल ना, तर फोटोवर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. कारण बऱ्याच जणांनी काल हा प्रश्न विचारला की देवींना जर आपण पानांवर ठेवलं तर कुंकुमार्चन कसं करायचं, किंवा तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करू शकता. श्रीयंत्र आपण म्हणजे पानावर ठेवत नाही, फक्त देवींच्या ज्या मूर्ती आहेत ना त्याच आपण फक्त पानावरती ठेवायच्या आहेत. तर असं पुढच्या म्हणजे उद्याची सगळी तयारी माझी सुरू आहे. उद्या लवकर उठायचं आहे आणि लवकर सगळं आवरायचं आहे, कारण मला माझी पूजा आटपून त्यानंतर मला आईंकडे जायचं आहे पूजा मांडण्यासाठी. पूजा त्याच करणार आहेत, फक्त मांडणार मी आहे. कारण मला आवडतं असं छान छान मांडणी करायला आणि त्यांना पण आवडतं. तर म्हटलं चला, तर म्हणून बघा मी गुलाबाची जी फुलं होती ती वेगळ्या याच्यामध्ये भरून घेतली. आणि आणि हे ना गजरे एकत्र सगळे भरायचे नाहीत, म्हणजे 2 प्रकारचे गजरे एका बॉक्समध्ये घालायचे नाहीत, त्याच्यामुळे ते लवकर खराब होतात. भले कमी जरी असला ना गजरा तरी एक प्रकारचा गजराच एका बॉक्समध्ये ठेवा. तर आता माझ्याकडे हा आधीचा पण मोगऱ्याचा थोडा गजरा होता, तर ह्या मोगऱ्याच्या गजऱ्यासोबतच मी जो नवीन मोगऱ्याचा गजरा आणलाय तो मी ठेवेन. कारण डबे एवढे पण जास्त अवेलेबल नाही आहेत आणि फ्रीजमध्ये एवढे सगळे डबे एकत्र राहणार नाहीत. ऑलरेडी मी जो फ्रीजचा वरचा कप्पा आहे तो गजऱ्यांसाठी डोनेट केलाय, म्हणजे दान केलाय. त्याच्या बाबतीत पण खूप मला सगळे ओरडतात, कारण त्यांना फ्रीजरचं काहीच मग ॲक्सेस करता येत नाही. पण असो, तर आता हे जे मला फुलं मिळालेले आहेत, ताईंनी मला छान छान फुलं दिले आहेत. हे 3 फुलं आहेत आणि आणखीन 2 फुलं होते. तर मग म्हटलं चला असे छान ठेवूया. कधी कधी असे बघा बरेचसे लोक असे छान त्यांच्या घरांमध्ये ना रोजचे असे ताजे फुलं असे ठेवले जातात आणि ते खूप चांगलं आहे. त्याने घरामध्ये खरंच खूप प्रसन्नता, पॉझिटिव्हिटी येते. तर असं 1-2 गुलाब का होईना आपल्या घरामध्ये सुद्धा असे ठेवायचे छान. माझ्याकडे सध्या असं तो सेंटर टेबल नाही आहे, नाही तर सेंटर टेबलवर पण असं छान सजवून ठेवायला खूप मस्त वाटतं. असो, होईल हळूहळू सगळ्या गोष्टी होत राहतील. तर एका साईडला मी आल्याला पहिले कुकर लावला होता. दुपारचं होतं जेवण बरंचसं, त्यामुळे जेवणाची काही गडबड नव्हती तेवढीशी. तर फक्त कुकर लावला आणि बाकी गोष्टी ज्या सकाळच्या काय काय गोष्टी मला लागणार आहेत तर त्या सगळ्या गोष्टी मी हळूहळू सगळ्या सॅग्रिगेट करून ठेवते. म्हणजे जेव्हा आपल्याला सकाळी पूजा करायची असते तेव्हा मग जास्त उशीर होत नाही आपल्याला. तर बाहेर एकदा पडलं तर खूप उशीर होतो आणि अशा वेळेला जर आपण म्हणजे उद्या सण आहे आणि त्याच्या आदल्याच दिवशी जर तुम्ही असं मार्केटमध्ये गेलात ना तर प्रचंड गर्दी असते. तर बऱ्याचशा गोष्टी काय काय डोक्यात होत्या पण त्या मी आयत्या वेळेला स्किप केल्या. म्हटलं एवढ्या गर्दीत नको, आणि कारण दहिवडकर दादांकडे पण मला जायचं होतं, त्यांच्याकडे बघितलं तुम्ही नवीन नवीन छान छान काय काय गोष्टी आहेत. आणि मी जी गोष्ट घेतली म्हणजे अखंड दिव्यासाठी, म्हणजे माझा विचार नव्हता दिवा घ्यायचा. खरं तर माझ्याकडे आहे जुना म्हणजे दिवा आहे, पण तो खूप जुना आहे म्हणजे, आणि तो आईनेच दिलेला दिवा आहे. खूप वर्ष झाले, वर्षानुवर्ष मी तोच दिवा वापरते. पण यावेळेला म्हटलं मी म्हणजे जात होती रस्त्याने आणि जाता जाताच मला ते दिवे दिसले, तर मला वाटलं बघू तरी एकदा निदान की जाऊन खरंच कसे दिवे आहेत किंवा काय. तर म्हणून मी हा असा दिवा घेतला आणि मला खूप आवडला, खूप सुंदर आहे. तुम्ही बघा ह्याला खाली असे छान हे स्टँड आहे पूर्ण व्यवस्थित असं दिव्याला, आणि अगदी जड आहे. तुम्हाला क्वालिटी समजत असेल दिव्याची, बघा किती जाडी आहे याची, आणि खूप मोठा आहे. म्हणजे 3 दिवस तरी म्हणजे प्रज्वलित राहील. 3 ते 4 दिवस मी सांगेन, इतकं तेल मावेल याच्यामध्ये. म्हणजे एका वेळेला याच्यात अर्धा किलो, पाव किलोच्या आसपास तरी तेल मावेल याच्यामध्ये. खूप छान आहे, मला खूप आवडला. आणि ह्याला असं वरती हे स्टँड आहे, मध्ये ह्याला काच आहे. स्टँड पण बघा किती मोठं आहे, छान. ह्याच्यामध्ये ही काळी जमा होत राहते. स्टँड लागेल किंवा नाही लागेल मला माहीत नाही, पण ते त्याच्यासोबतच होतं म्हणून घेतलं. आपण काच जरी लावली ना तरी पुरेसं होतं. पण बघा दिव्याला हे जे आतलं जे स्टँड आहे ना ते पण मला खूप आवडलं बघितल्यानंतर. खूप सुंदर दिवा आहे. तर मला ते बोलताना त्यांनी 1300-1400 सांगितले होते, पण मला 1000 रुपयामध्ये मी दिवा मागितला त्यांच्याकडे. म्हणजे ते देतच नव्हते अजिबातच, पण तरीही खूप रिक्वेस्ट केली आणि मी 2 घेतले. आईंकडे पण जो दिवा आहे तो पण थोडासा तुटलेला होता, असा वाकडा होत होता वगैरे, तर म्हणून म्हटलं एक त्यांच्यासाठी पण घेऊ, म्हणून त्यांना एक दिवा घेतला आणि मी एक दिवा घेतला. तर अशी माझी नवरात्रीची खूप सुंदर खरेदी झाली. आणि मी सांगू माझ्या डोक्यातच असं होतं की मला असाच शेपचा दिवा, कारण माझ्याकडे जो देवघरात आहे तो पण अशाच शेपचा आहे, म्हणजे असं फुलाच्या आकाराचा. तर असा विचार होता डोक्यात की असाच घेतला दिवा तर अशाच शेपचा घेईन, आणि तशाच शेपचा मिळाला. ह्याला खाली असे छान स्टँड पण आहेत ठेवण्यासाठी. तर दिवा उद्या ह्याची छान स्थापना होणार आहे अखंड दिव्याची.
आणि ह्याच्यासोबतच आहे ना, मी ह्या खूप लास्ट मोमेंटला मला मिळाल्या वाती, नाही तर मी तुम्हाला आधी शेअर केलं असतं याच्या बाबतीत. म्हणजे मी ऑनलाईनच मागवलेल्या, कारण आपण ज्या वाती बनवतो ना, एक तर कलावाच्या वाती बनवतात, म्हणजे जो रक्षासूत्र असतो, रक्षा धागा असतो त्याची वात बनवतात. त्याचा 1.25 फूट तो घेतो आपण, 1.25 हात, आणि त्याचं बनवतात. पण मागच्या वेळी मी ते वापरला होता ना, तो जो रक्षासूत्र, तर मला तो एवढा व्यवस्थित वाटला नाही. तर कधी कधी तो खूप जास्तच जळतो पटकन. तर म्हणून, आणि आपण जे ह्याचे बनवतो म्हणजे कापसाचं बनवतो पूर्ण मोठं, तर ते कधी कधी खूप जाड जाड होत जातं, दिवा व्यवस्थित राहत नाही. तर म्हणून मला असं पिळांच्या वाती, ज्या आपण छोट्या ज्या वाती मी मागवल्यात पिळाच्या, तर तसंच हे पूजा होम म्हणून आहे, तर त्यांच्या आहेत ह्या वाती. तर भरपूर वाती आहेत त्याच्यामध्ये, 12 वाती आहेत. तर ही खूप जाड पण आहे बघा वात, आणि पिळाची वात आहे अखंड पूर्ण. तर ही मी मागवून बघितली, तर हे खूप आत्ता लास्ट मोमेंटला आलं, नाही तर मी तुम्हाला खरंच आधी शेअर केलं असतं. पण तरीही मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तुम्ही घेऊन ठेवा, कशासाठी पण कामात येतात. म्हणजे आता आपण जेव्हा समईमध्ये वाती लावतो तेव्हा आपल्याला मोठ्या वाती लागतात, तर ही एवढी मोठी वात आहे, तर ह्या आपण कट करून सुद्धा आपण समईमध्ये सुद्धा लावू शकतो मोठ्या वाती. कारण समईमध्ये बघा कधी कधी आपण जी वात छोटी लावतो ना, तर वात छोटी छोटी होत जाते आणि मग तेल पुरत नाही समईमध्ये लावताना, मग त्याच्यामुळे ती वात छोटी छोटी होत जाते. तर अशा मोठ्या वाती असतील समईमध्ये ना, तरी खूप छान समई आपल्या जळतील. तर ही वात म्हणजे वातीच्या हिशोबानेच मला दिवा घ्यायचा होता, नाही तर काय होईल, एवढी मोठी वात घेतली आणि जर तुम्ही दिवा छोटा असेल तुमचा, तर ती वात त्याच्यामध्ये घुसणारच नाही. तर ही वात बघा याच्यामध्ये अगदी व्यवस्थित घुसते. आता बऱ्याच प्रकारचे अखंड दिवे वगैरे आलेले आहेत, पण मला असाच दिवा हवा होता. तर ह्याची कशी काळजी घ्यायची अखंड दिव्याची, तर ते मी तुम्हाला सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये. बघा वात अगदी इझिली जाते ह्याच्यामध्ये. तर अजून दिवा घासायचा आहे स्वच्छ. त्यानंतर उद्या खूप धावपळ आहे, कारण उद्या मला माझी सगळी अखंड पूर्ण पूजा आटपून त्यानंतर मला आईंकडे जायचं आहे, सासूबाईंकडे, तिथे घटाची स्थापना करायची आहे. तर आहे धावपळ, पण आहेच सण, तर धावपळ तर असणारच आहे, आणि तीच खरी मजा आहे सणांची. तर तुम्हीसुद्धा असंच छान सण खूप छान साजरे करा. जे येणारे जे नवरात्र उत्सव आहे ते तुम्हाला सगळ्यांना खूप आनंदाचा, उत्साहाचा असा जाऊ, हीच माझी देवी आईकडे प्रार्थना आहे. आणि देवी आईने सगळीकडे छान छान देवी आईच्या विराजमान व्हाव्यात, आणि सगळीकडचं जे वातावरण आहे ना, जे सगळीकडे जी पण काही नेगेटिव्हिटी असेल ना, ती सर्व अशी निघून जाऊ दे. आणि स्त्रीला एक जी आत्ताच्या स्त्रीला खरंच जी एक गरज आहे, की एक खूप म्हणजे शक्तीची गरज आहे ना, तर ती शक्ती आईने सगळ्यांना नक्की द्यावी, ही पण मी देवी आईकडे प्रार्थना करेन. तर चला, आजचा असा व्हिडिओ होता, छोटा व्हिडिओ होता, पण म्हणजे आता तयारी आहे म्हणून. तर उद्या येईल तुम्हाला, जो आपला पूजेचा व्हिडिओ असेल तो तुम्हाला उद्या येईल. तर असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येईन. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय, आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.